करतो किंवा आवाज दिल्यानंतर माणसाला इशारे समजतात, त्याच पद्धतीने वनस्पतीला सुद्धा इशारे समजतात पहा. म्हणजे वनस्पतीला सुद्धा त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीची जाणीव होते. उदाहरणार्थ सकाळी उठल्याबरोबर आपण जर त्या ठिकाणी आपल्या अंगणामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी जर झाड पाहिलं तर त्याचा सडा फुलांचा हा झालेला आपल्याला दिसून येतो पहा. या ठिकाणी आपण संवेदनशील असणं गरजेचं आहे. म्हणजे त्या झाडाच्या संवेदना काय आहेत ते आपल्याला भूगोल दिनाच्या निमित्ताने समजणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी बदलते हवामान असेल. आज जर आपण परिस्थिती पाहिली तर कितीतरी हवामान बदललेलं आपल्याला दिसून येत आहे. कधी पाऊस येतो, कधी थंडी पडते आहे, त्या ठिकाणी कधी ऊन वारा आपल्याला जाणवत आहे. म्हणजे पूर्वीचा जर भूगोलाचा अभ्यास केला आणि सद्य परिस्थितीचा जर भूगोलाचा अभ्यास केला तर याच्यामध्ये बरेचसे चेंजेस झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे थोडक्यात हवामानाचा बदल हा भूगोलाच्या अभ्यासातूनच आपण त्या ठिकाणी पाहू शकतो आणि त्याचा अभ्यास करू शकतो पहा. दुसरी गोष्ट जर आपण भूगोलाच्या बाबतीत बोलायची झाली तर प्रदूषण ही अतिशय महत्वाची आणि आज काळाची गरज झालेली आपल्याला दिसून येत आहे पहा. जिकडं पाहाल तिकडं प्रदूषणच आपल्याला दिसून येत आहे. शहरामध्ये गेलो, ग्रामीण भागामध्ये गेलो, तिकडे तिकडे प्रदूषणाची लाट आपल्याला दिसून येत आहे. मग ते हवा प्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल किंवा इतर कोणत्याही स्वरूपाचं प्रदूषण असेल आणि त्यामुळं त्याचा परिणाम आपल्याला वातावरणावरती झालेला आपल्याला दिसून येतो. साहजिकच त्याचा पृथ्वी तलावरती परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून या ठिकाणी प्रदूषणाचा शास्त्रीय पद्धतीने जर अभ्यास करायचा असेल तर या भूगोल दिनानिमित्त आपल्याला भूगोलाचा त्या ठिकाणी सुयोग्य पद्धतीने आणि शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पुढे जर बोलायचं झालं तर आज जर परिस्थिती पाहिली तर प्रचंड स्वरूपाची पाणी टंचाई ही होत असलेली आपल्याला दिसून येत आहे पहा. जरी जून, जुलै, ऑगस्ट मध्ये प्रचंड स्वरूपाचा पाऊस पडत असला, आता उदाहरणार्थ तुम्ही आष्ट्यामध्ये राहत आहात, आष्ट्यामध्ये एवढी पाण्याची मला वाटत नाही पाणी टंचाई होत असेल. परंतु कारण का आष्टा हे शहर असं आहे की कृष्णा आणि कोयनेच्या मध्यवर्ती तीरावरती स्थिरावलेलं आपल्याला दिसून येत आहे पहा. परंतु आमच्या सोलापूर सारख्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी दुष्काळग्रस्त परिस्थिती सतत आपल्याला निर्माण होत आहे. आणि अशा दुष्काळग्रस्त परिस्थितीवर, पाणी टंचाईवर जर मात करायची असेल तर भूगोलाचा गाढा अभ्यास होणं गरजेचं आहे पहा. भविष्यातील तुम्ही शिक्षक आहात आणि त्या शिक्षकाचा त्या ठिकाणी विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न जर तुम्ही करणार असाल तर आपल्या विद्यार्थ्याला भूगोलाचं ज्ञान ठिकाणी देणे आवश्यक किंवा गरजेचं असणार आहे पहा. कारण का आज प्रचंड पाणी टंचाईची परिस्थिती प्रत्येक त्या ठिकाणी जिल्हा राज्यामध्ये झालेली आपल्याला दिसून येत आहे. त्याबरोबर राज्य सरकार देखील पाणी टंचाईवरती वेगवेगळ्या उपाययोजना अवलंबत आहे आणि त्यामुळं आज भूगोलाचा अभ्यास करीत असताना आपल्याला पाणी टंचाईचा अभ्यास देखील विद्यार्थ्यांना समजून सांगणे अतिशय गरजेचे आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आजचा विद्यार्थी हा उद्याचा जागरूक नागरिक आहे हे सतत जाणीव आपल्या डोळ्यासमोर असणं गरजेचे आहे. आज जो विद्यार्थी आहे, तुम्ही सुद्धा BEd आणि BEdचे प्रथम आणि द्वितीय वर्षाचे विद्यार्थी आहात आणि म्हणून या ठिकाणी आजचा विद्यार्थी हा उद्याचा भविष्यातील जागरूक नागरिक आहे. कारण का देशाचं भविष्य त्या विद्यार्थ्याच्या हातामध्ये आज देखील असलेलं आपल्याला दिसून येत आहे. कारण का देशाची देशभक्ती असेल, राष्ट्रप्रेम असेल ह्याची देखील शिकवण या भूगोल विषयातून आपल्याला दिली जाते. साधं उदाहरण द्यायचं झालं तर या ठिकाणी भारतीय सैन्यामध्ये मॅप रिडिंगचा अभ्यास असल्याशिवाय किंवा नकाशाचा अभ्यास असल्याशिवाय प्रत्येक जवानाला त्या ठिकाणी युद्ध जिंकता येत नाही पहा. आणि म्हणूनच प्रत्येक जवानाला त्या ठिकाणी ट्रेनिंगच्या दरम्यान नकाशाचा अभ्यास किंवा मॅप रिडिंगचं त्या ठिकाणी शिक्षण आणि प्रशिक्षण देणं गरजेचं आहे किंवा दिलं जातं. आणि म्हणून भूगोलातील आपल्या दैनंदिन जीवनाचं महत्त्व आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला सभोवताली जिकडे पाहाल तिकडे दैनंदिन जीवनामध्ये आपण भूगोलाचा कळत आणि न कळतपणे त्या ठिकाणी वापर करत असतो, परंतु ते आपल्याला लक्षात येत नाही. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी भूगोल दिनाच्या निमित्त आपण भूगोलाचा अभ्यास करत असताना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देखील भूगोलाचा कसा अभ्यास केला पाहिजे ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ लोकसंख्या वाढीची समस्या असेल ही भूगोलातूनच आपल्याला शिकता येते पहा. लोकसंख्येची वेगवेगळ्या स्वरूपाची वाढीची कारणं आणि त्यावरती जे उपाय शोधले जातात ते भूगोलाच्या माध्यमातूनच आपल्याला अभ्यास येतात पहा. त्याचबरोबर देशाची अर्थव्यवस्था, देशाचं राजकारण असेल हे जर पाहायचं झालं तर आपल्याला भूगोलाच्या अभ्यासाशिवाय देशाचं अर्थकारण समजू शकत नाही. कारण का कृषी असेल, त्याचबरोबर वाणिज्य असेल आणि इतर ज्या काही विविध
गोष्टी आहेत त्या आपल्याला भूगोलाच्या माध्यमातून समजू शकतात. कारण का व्यापार हा देशाचा महत्वाचा कणा असतो. पहा, व्यापाराच्या माध्यमातून देशाला परकीय चलन उपलब्ध होऊन मिळालं जातं किंवा त्याच्या माध्यमातून मिळत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून परकीय चलन जर देशाला मिळवून द्यायचं असेल तर व्यापाराबरोबरच त्या ठिकाणी भूगोल या विषयाचा गाढा अभ्यासक आपल्याकडे असणं गरजेचं आहे. इतर देशांचा किंवा परकीय देशाचा अभ्यास करायचा असेल तर त्या परकीय देशाचा इतिहासाबरोबर भूगोलाचा देखील अभ्यास आपल्याकडे असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ अमेरिका असेल, जपान असेल, लंडन असेल, इंग्लंड असेल, अशी जी काही विकसित राष्ट्र आहेत, या विकसित राष्ट्राचे केवळ आपल्याला नकाशे पाठ करून चालणार नाही, तर तेथील संस्कृती ही देखील सुजाण नागरिक त्या देशामध्ये घडवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला महत्वाची असते. पहा, आणि म्हणूनच या ठिकाणी मला एक तुम्हाला प्रश्न विचारावासा वाटतो, तो म्हणजे भूगोल एक जीवनशैली विषय आहे का? किती जणांना वाटते आहे आपल्यापैकी भूगोल हा जीवनशैली विषय आहे? सांगू शकाल काही कोणी? भूगोल हा एक जीवनशैली विषय आहे आणि तो का आहे असं किती जणांना आणि का वाटतं आहे? जीवनशैली या शब्दाचा अर्थ कळतो? तर साधारणपणे जीवनशैली म्हणजे आपण जीवन जगण्याची एक कला असते. त्याच्यामधून जे आपण जीवन जगत असताना कौशल्य प्राप्त केलेले असतात, दॅट इज कॉल्ड लाईफ स्किल. जीवन कौशल्य असं आपण म्हणतो. आणि जीवन कौशल्य जगण्याची कला ही भूगोल विषयातून आपल्याला आत्मसात करता येते. एक पहिलं उदाहरण द्यायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी पर्यावरणाचं संवर्धन करणे ही एक जीवन कौशल्य आहे. पर्यावरणाचे संवर्धन करणे ही सुद्धा एक जीवन कौशल्य असलेलं आपल्याला दिसतं. आपल्या आजूबाजूला अवतीभोवती जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पर्यावरण आपल्याला दिसून येतं. मग पर्यावरणाची नेमकी व्याख्या काय? महाराष्ट्र शासनाने अगदी मला वाटतं 2009-10 पासून पर्यावरण हा विषय 1ली ते 12वी पर्यंत, आणि मला वाटतं यदा कदाचित तुम्हाला D.Ed आणि B.Ed साठी सुद्धा पर्यावरण हा विषय या ठिकाणी कंपल्सरी केलेला आहे. याचं कारण काय असावं ते देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आज आपण पर्यावरणाचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी पर्यावरणाचं संवर्धन देखील करणं गरजेचं आहे. आपल्या सभोवताली किंवा अवतीभोवती जे पर्यावरण आहे, मग वनस्पती असतील, खडक असतील, समुद्र असतील, पर्वत असतील, याचं संरक्षण करणे विद्यार्थी मित्रांनो तुमचं आणि माझं आद्य कर्तव्य आहे असं मला आज या भूगोल दिनाच्या निमित्ताने तुम्हाला समजून सांगावेसे वाटते. कारण का प्रत्येकालाच वाटतं सरकार करेल, सरकार बघून घेईल, सरकार करेल, सरकार बघून घेईल, परंतु ते तुमचं सुद्धा एक भारताचा सुजाण नागरिक म्हणून कर्तव्य असल्याचं आपल्याला जाणीव असणं गरजेचं आहे. कारण का भविष्यातील भावी शिक्षक तुम्ही असणार आहे. आणि म्हणून भूगोलाचा गाढा अभ्यास असेल तर त्या ठिकाणी तुम्ही विद्यार्थी देखील जागृत घडवू शकता. हे असं मला या ठिकाणी पहिलं कौशल्य सांगावेसे वाटतं. दुसऱ्या कौशल्याकडे